मगाशी येत असताना मागून खरं येणार होतो, ठरलं असंच होतं. आणि नंतर तुम्ही सगळे एवढ्या संख्येने इथे आलेलं पाहिल्यानंतर मी सांगितलं स्टेजच्या मागून घेऊया, कारण मधून चालत आलो तर धक्काबुक्की एवढी होती आणि महिलांना खास करून धक्काबुक्की होते, म्हणून तुम्हाला त्रास नको. पण आज खास करून आपलं अभिनंदन करतो. बरंही वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येत, मला वाटतं 50% एवढ्या पेक्षा जास्त इथे महिला उपस्थित आहेत, ह्याचा मला आज अभिमान वाटत आहे. इथून आलो असतो तर एवढी धक्काबुक्की झाली असती. मगाच्या कार्यक्रमात तसंच झालं, मधून नेलं आणि मग थोडी ती सगळी सभा विस्कळीत होते. पण महत्वाची गोष्ट आज हीच आहे की काल कोल्हापूर हातकणंगले, आज सकाळी होतो, येताना सांगलीत असाच एक मेळावा झाला, कार्यकर्त्यांची बैठक झाली. आणि अर्थात मी नितीनजींना सांगितलं की मला पाटणला परत एकदा यायचं म्हणजे यायचंच आहे. राहू दे, पाटणमध्ये यायचंच आहे. कारण आज इथे आल्यानंतर मला ही खात्री पटलेली आहे की ह्याच वर्षी पुन्हा एकदा इथे विजय मेळावा साजरा करायला पण यायला लागणार आहे. हे वर्ष फार महत्वाचं आहे. 2024 ची सुरुवात झालेली आहे. सांभाळा, तिथे वायर वगैरे आहेत. निवडणुकीला उभे राहिल्यासारखे राहिलेत तुम्ही वरती, पडू नका नुसतं. 2024चं वर्ष फार महत्वाचं आहे. जगभरात साधारणपणे 60 ते 64-65 देश हे निवडणुकीला सामोरी जात आहेत. पण सगळ्यांचं लक्ष आपल्या भारतावर लागलेलं आहे की आपण आपल्या निवडणुकीत काय करणार. लोकसभेची निवडणूक ही एप्रिलमध्ये लागू शकते, मे मध्ये लागू शकते. असं ऐकण्यात येत आहे की कदाचित त्यांना सगळं तारखा बिरखा बघून निवडणूक स्वतःसाठी थोडी जवळ घ्यायची, वेळ अजून खेचून घ्यायची, एप्रिलच्या आधीच घ्यायची. काल परवाकडे मला वाटतं CBSEच्या शाळांच्या परीक्षा पण त्यांनी लवकर खेचून घेतलेल्या आहेत. हा सगळा जरी प्रकार होत असला तरी महाराष्ट्र म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की आपण कुठच्या बाजूने मतदान करणार आहोत. आज ज्या क्षणी मी बोलत आहे, मुंबईत विधान भवनात आपल्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जजमेंट देत आहेत. नाही थांबलं तरी चालेल, कॅन्डिडेचर विड्रॉ नका करू, आहे तिथे उभे राहा. हे राहुल नार्वेकर अध्यक्ष ट्रायब्युनल म्हणून तिथून निकाल देत आहेत. आजचा निकाल हा फार महत्वाचा ठरणार आहे. निकालामध्ये बाद कोण होणार, डिस्क्वालिफाय कोण होणार, कोण खरं कोण खोटं, कदाचित ते ठरवू शकतील कागदावर. पण हे माझं ठाम आणि पक्क मत बनलेलं आहे की येणाऱ्या 2024च्या निवडणुकाच ठरवतील की खरं कोण आणि खोटं कोण, गद्दार कोण आणि प्रामाणिक कोण. जनतेचा कौल तर आलेला आहे. काल परवापासून मी बघतोय मीडिया ज्यांना विचारते की तुम्ही कोणासोबत, ते सगळे सांगतात आम्ही एकाच नावासोबत, उद्धव बाळासाहेब ठाकरे, दुसरं आमच्या समोर नावच नाहीये. एक प्रामाणिक माणूस, एक प्रामाणिक व्यक्ती, एक प्रामाणिक कुटुंब प्रमुख, ज्यांनी स्वतःची काळजी न घेता महाराष्ट्राची काळजी घ्यायला कोविडच्या काळात पुढे आलेला माणूस आहे. जेव्हा 2019 मध्ये आपल्याबरोबर दगाफटका झाला, 14 मध्ये जशी आपली भाजपनी युती तोडली होती, 18-19च्या वेळी आपल्याला सांगितलं नाही परत या, आम्हाला तुमची गरज आहे, आम्हाला तुमची गरज आहे, हिंदुत्ववादी पक्षांची गरज आहे, सोबत या. 14 मध्ये पण आम्ही हिंदूच होतो, युती तोडलेली होती तुम्ही. तरी देखील आपल्या एक जी निष्ठा असते, एक जी मैत्री असते, जे प्रेम असतं, ते पाहून आपण पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर बसलो होतो. 2019ला पुन्हा एकदा दगाफटका केला आपल्याबरोबर. आणि आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जेव्हा आपण सत्ता स्थापन केली, त्या पहिल्या दिवसापासून त्यांची पोटदुखी सुरू झाली. पोटदुखी ही नव्हती त्यांची की सरकार दुसऱ्याचं बनलं कसं, पोटदुखी ही नव्हती त्यांची की शिवसेना सत्तेत कशी आहे. पोटदुखी त्यांची हीच होती की महाराष्ट्र हा पुढे कसा चाललाय, महाराष्ट्र हा गुजरातपेक्षा पुढे कसा चाललाय, महाराष्ट्रात उद्योग येतातच कसे आहेत, महाराष्ट्रात दंगली होत कशा नाहीत, महाराष्ट्र हे सगळं काही महाराष्ट्रात चांगलं कसं चाललंय, हा विचार घेऊन भाजपच्या पोटात एवढं दुखत होतं की त्यांनी ठरवलं की जे गद्दार असतील महाराष्ट्रातले त्यांना फोडायचं, खोक्याचं राजकारण करायचं, धोक्याचं राजकारण करायचं आणि आपलं सरकार पाडून स्वतःचं सरकार स्थापन करायचं. 2019 ते 2022 पर्यंत जे आपलं सरकार होतं, हे सरकार तुम्ही 8व्या महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी आपण काय कामं करत होतो, महाराष्ट्राला कुठे पुढे नेत होतो आपण.
महाराष्ट्राला ज्या वेगाने पुढे नेत होतो, सगळं जग आपलं कौतुक करत होतं की आपल्या देशामध्ये एक राष्ट्र एक देश असा आहे, देशामध्ये एक राज्य असं आहे महाराष्ट्र म्हणून, की जिथे प्रगतीपथावर चालणारा सगळाच समाज आहे. जातींमध्ये, धर्मांमध्ये, पंथांमध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये वाद निर्माण नाही होत. उद्योग जर करायचा असेल, रोजगार जर निर्माण करायचा असेल, तर महाराष्ट्र एक चांगला परिसर आहे, एक चांगलं राज्य आहे हे लक्षात घेऊन आणि उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून अनेक जगातले उद्योजक, अनेक जगातले वेगवेगळ्या देशातले उद्योजक आपल्या राज्यात येत होते. जून 2020 ते जून 2022 पर्यंत साधारणपणे 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात झाली. आम्हाला अनेकदा विचारलं जातं उद्धव साहेबांनी मला की आदित्य तुमचा जिल्हा कुठचा, आदित्य तुमचा मतदारसंघ कुठचा. आम्ही दोघंही सांगतो, उद्धव साहेबांनी मी दोघंही सांगतो, आमचा जिल्हा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र, आमचा मतदारसंघ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आहे. कारण खूप मंत्री असे मी पाहिलेत की त्यांचं जे खातं असतं, त्यांच्या खात्याची कामं नुसतं त्यांच्या जिल्ह्यापुरती करतात, नुसतं त्यांच्या मतदारसंघापुरती करतात. पण असं करू नाही शकत. संपूर्ण महाराष्ट्र आपलाय, विदर्भ आपलाय, पश्चिम महाराष्ट्र आपलाय, उत्तर महाराष्ट्र आपलाय, मराठवाडा आपलाय, मुंबई परिसर आपलाय. आणि हे सगळं जर आपलं असेल, आपण महाराष्ट्र म्हणून विचार करत असू, तर प्रत्येक कानाकोपऱ्यात चांगलं काहीतरी उद्योग आणला पाहिजे. हेच सगळे उद्योग आपण आपल्या MIDC मध्ये आणत होतो. कुठे 5 स्टार MIDC आहे, कुठे गावातली MIDC आहे. पण हेतू हाच होता की आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. जर हेच क्षेत्र पाहिलं, उद्योग खातच पाहिलं, सुभाष देसाई साहेब आपले उद्योग मंत्री होते. डॅव्हॉसला मी त्यांच्या सोबत गेलो होतो. 4 दिवसात आम्ही तिथून 80,000 कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणली. पण हेच एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जून 2022 नंतर जे खोके सरकार बसलं, जे गद्दारांचं सरकार बसलं, जे बापचोरांचं सरकार बसलं, तुम्ही मला सांगा ह्या गद्दारांनी महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षात एक तरी नवा उद्योग आणलाय का? ऐकलंय कोणी नवा उद्योग आलेला महाराष्ट्रामध्ये? ऐकलंय? FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे परदेशी पैसा जेव्हा आपल्या राज्यात येतो तेव्हा आपलं राज्य प्रगती करतं. कारण जगातले सगळे देश पाहत असतात की होय, देशात आपल्या हे एक राज्य जे प्रगती करू शकतं. आज जसं व्हायब्रंट गुजरातचा कार्यक्रम गुजरातमध्ये चालू आहे, मला तुम्ही सांगा गेल्या 2 वर्षामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामध्ये तसा कार्यक्रम कुठचा झालाय का जिथे मंत्र्यांनी सांगितलंय आम्ही एवढी लाख कोटीची गुंतवणूक या राज्यात आणले तरुण तरुणींसाठी? हे ऐकलंय तुम्ही कधी? ह्या पलीकडे आपण ऐकायला लागलेलो आहे की जे आपल्याकडचे आत्ता उद्योग आहेत ते देखील दुसऱ्या राज्यात चाललेले आहेत. वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकले तुम्ही? किती लोकांनी ऐकले? सगळ्यांनी ऐकले? वेदांता फॉक्सकॉन गेलं कुठे? ऐकून आलं मला? जरा सांगा गेलं कुठे? एअरबस टाटा जे आपण वेदांता फॉक्सकॉन तळेगावला येणार होतं, एअरबस टाटा जे मिहान मध्ये येणार होतं, गेलं कुठे? बल्क ट्रक पार्क जे आपण ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो संभाजीनगर मध्ये, गेलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क जे आपण रोहामध्ये आणणार होतो, गेलं कुठे? टेस्लाची कंपनी येणार आहे होती महाराष्ट्रामध्ये, जाणार कुठे? महानंदाचं दूध गेलं कुठे? वर्ल्ड कपची फायनल गेली कुठे? 40 गद्दार गेले कुठे? बघितलं सगळं हे समीकरण सोपं झालं आता का? सगळं गुजरातला पाठवलं जातंय. गुजरातला धन्यवाद बोलण्यासाठी आपले 40 गद्दार आणि त्यांचे गद्दाराचे गँग लीडर, घटनाबाह्य मुख्यमंत्री हे सगळं गुजरातकडे पाठवत आहेत. गुजरातची माझं काही भांडण नाही, गुजरातची काही वैर नाही. जे काही गुजरातसाठी येते देशात ते गेलं पाहिजे तिथे. तसंच आसामसाठी येत असेल तिथे जावं, काश्मीरसाठी असेल जावं, केरळमध्ये जे उद्योग येतात केरळात जावे. पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की ह्या गद्दारांच्या सरकारने जे आपलं हमखास आपलं होतं, आपल्या हक्काचं होतं, माझ्या तरुण तरुणी मित्रांचं होतं, त्यांचा इकडचा घास हातातला काढून गुजरातच्या घशात घातलेला आहे. ह्याचा मला राग येतो. ह्याच्याच विरुद्ध मी लढत आहे. वेदांता फॉक्सकॉन एक इंडस्ट्री आपण ह्या तळेगाव मध्ये आणणार होतो, इथून थोडे अंतरावर आहे, पुण्यातच आहे. वेदांता फॉक्सकॉन मधून आपल्याला आपल्या महाराष्ट्रात के देशभरात 1 लाख तरुण तरुणींना नोकऱ्या देऊ शकलो असतो पुढच्या 3 वर्षामध्ये. 1 लाख. इथे किती तरुण तरुणी आहेत? 30तले, 40तले, 20तले? हात जरा वरती करा. शिकलेलेत ना तुम्ही? कॉलेज बिलेज झाले का? जॉब्स? हाच प्रश्न आहे. नोकऱ्या नाही आहेत हातात. आपल्याला आंदोलन करायला लावतात,
डॉल्बी देतात, डीजे देतात, नाचा, आनंदाचा क्षण आहे, नाचा, हा सण आहे, नाचा, तो सण आहे, नाचा. आम्ही सगळे सण साजरे करतो, सगळ्या धर्माचे सण साजरे करू, पण नुसतं नाचायला काही आम्ही या जगात आलेलो नाही. आम्हाला काहीतरी करून दाखवायचंय, ज्यासाठी आम्ही शिकलेलो आहे आणि शिकून आम्हाला हातात आमचे रोजगार पाहिजे, आम्हाला काम पाहिजे, ह्याच्यासाठी आपण लढत आहोत. वेदांता फॉक्सकॉन जेव्हा तळेगावमध्ये येत होतं, 2 वर्षात हे उद्योग तयार झाले असते. 2 ते 3 वर्षामध्ये त्याच सोबत जसं मी सांगितलं 1 लाख लोकांना नोकरी मिळाली असती. अजून 160 वेगळे वेगळे छोटे मोठे उद्योग आपल्या राज्यात त्याच्यासोबत आले असते. आपलं सरकार होतं, जून पर्यंत हमखास हा उद्योग आपल्या राज्यात येत होता. तळेगावमध्ये ठरलं होतं, जागा ठरली होती, सगळं ठरलं होतं. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी विधान भवनात येऊन सांगितलं सुद्धा, अरे तो वेदांतवाला आलाय, 4 लाख कोटी घेऊन आलाय, अमुक करतोय ना, तमुक करतोय ना. अरे काही कॉन्ट्रॅक्टर मित्र आहे का तुमचा? 4 लाख कोटी कुठे, 2.25 लाख कोटी कुठे? म्हणजे मुख्यमंत्र्यांना साधी किती गुंतवणूकची फिगर काय आहे, किती आकडा आहे हे देखील माहिती नाही. एवढं खोटं बोलायचं, विधानसभेत खोटं बोलायचं, आणि नंतर ते जेव्हा गुजरातला गेलं, ह्यानंतर त्यांना आता पताही नव्हता गुजरातला कधी गेलं. मी जेव्हा ट्विटरवर टाकलं तेव्हा त्यांना कळलं, आणि मग त्यांनी काय येऊन सांगितलं, केंद्र सरकार आपल्याला ह्यापेक्षा मोठा काहीतरी आता उद्योग देणार आहे. काय उद्योग दिलेला आहे आपल्याला? उद्योग काहीच दिलेला नाहीये. उद्योग त्यांना दिलाय की खोके मोजत बसा. अनेक खोके त्यांच्या घरी गेलेले, त्यांना खोके मिळाले, आपले धोके दिले. म्हणजे ह्यांचं धोरण स्पष्ट आहे, स्वतःला खोके आणि जनतेला धोके, हे धोरण आहे. पण जेव्हा गुजरातला गेलं त्यानंतर ते सगळे उद्योग, वेदांता फॉक्सकॉनचे सगळे लोक गुजरातला गेली, बघायला गेली की काय नक्की आहे, किती वर्षात आपण सुरू करू शकतो. आणि मग त्यांनी पाहिलं की पुढचे 7 ते 8 वर्ष तिथे एक वीट लागू शकत नाही, कारण ज्या जागी त्यांना जागा दिली होती तिथे ना पाणी आहे, ना वीज आहे, ना रस्ता आहे, ना काही प्रगती केली आहे. आणि तो उद्योग गुंडाळला आणि दुसऱ्या देशात गेलेला आहे. नुकसान कोणाचं झालं मला सांगा? नुकसान कोणाचं झालं? नुसतं महाराष्ट्राचं नाही झालं, तर आपल्या देशाचं नुकसान झालं. कारण तो उद्योग जो होता तो सेमीकंडक्टर चिपचा होता. पुढची 10 वर्ष त्या चिपची आहेत. आणि नुसतं आपल्या राज्यातलं नाही, तर आपल्या राज्यामध्ये देशभरातून, सगळ्या राज्यातून आपल्या राज्यात मुलं मुली येतात का? तर एक स्वप्न घेऊन की मला माझ्या हातात काहीतरी रोजगार मिळेल, उद्योग मिळेल, माझे स्वतःचे पैसे मिळतील. तसंच कदाचित गुजरातला गेले असते. पण हा उद्योग आपल्या राज्यात सुरू झाला असता पुढच्या 2 वर्षात, तो बंद झाला. गुजरातला गेला, गुजरातला बंदच पडला. नुकसान आपल्या देशाचं झालेलं आहे. नुकसान आपल्या पूर्ण राज्याचं नाही, तर पूर्ण देशाचं झालंय, तरुण तरुणींचं झालेलं आहे. जसं मी हे सांगत आहे, कितीतरी वेळा आपण ऐकलेलं आहे की उद्योग इथून तिथे चाललाय, उद्योग इथून तिथे चाललेला आहे. पण आपल्याकडे जी परिस्थिती आहे ती देखील भयंकर होत चाललेली आहे. जर आपण पाहिलं, गावाकडे गेलोत, ग्रामीण भागात गेलोत, शेतकरी बांधवांना विचारलं की तुम्हाला असं वाटतं का की तुमची पुढची पिढी ही शेतीत यावी, शेती करावी? त्यांनी सगळे सांगतात आम्हाला तरी वाटत नाही की आमच्या पुढच्या पिढीने शेतकरी व्हावं. काही काही मुलांनी तर जाऊन शिकावं आणि पुढे शहरात काम करावं. बरोबर बोलतो ना मी? कारण मालाला भाव नसतो, बाकीच्या किमती वाढत चाललेल्या आहेत, पीक विम्याचा काही आता पता नसतो, अवकाळी पाऊस कधी होतो, कधी गारपीट होते, कधी दुष्काळ असतो. हे सगळं वातावरण जर पाहिलं गेलं तर मला तुम्ही सांगा, जी मुलं शेतकरी नाही बनणार, कृषी क्षेत्रात येणार नाही, ती मुलं जी तुम्ही शहरात पाठवतायत, जे एका बाजूला हे उद्योग गुजरातला पाठवत असतील, तर मग नक्की आपली मुलं जाणार कुठे? माझ्या वयाची तरुण मुलं मुली जाणार कुठे? हा आज मला मोठा प्रश्न पडलेला आहे. कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील UPSCच्या, MPSCच्या, एकतर MPSCच्या मुलांना अनेकदा मी पाहिलेलं गेल्या 2-3 वर्षामध्ये आंदोलन आंदोलन आंदोलन, दुसरं पद्धत काही पडतच नाही. मग येतात मुख्यमंत्री, येतात कोणतरी पालकमंत्री, येतात आश्वासन देतात, आश्वासन देऊन पुढे गायब. आंदोलन त्या तात्पुरत्या त्याच्यात मिटून जातं. मग पुढे एकदा ते मोमेंटम सुरू करायला, तो वेग घ्यायला वेळ लागतो. तोपर्यंत वर्ष निघून गेलं असतं आणि वर्ष वाया गेलेलं असतं. काल परवाकडची एक बातमी आहे तलाठी भरतीची. किती लोकांनी वाचले? 200 मार्क मिळायचे होते, किती मिळालेत? 214. खोके सरकार सारखंच झालं ना. क्षमता नाही एक मंत्री बनायची, बनलेत पालकमंत्री आणि मुख्यमंत्री. हे कसं चालतंय सरकार? काय म्हणून चालतंय सरकार? कोणासाठी चालतंय सरकार? ही सर्कस जी चाललेली आहे ना, ही सर्कस कुठे ना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. कारण होतोय अन्याय जो होतोय, आज मी मुद्दामून महान्याय ह्याच्यात लिहिलेला आहे. कारण जो लढत आहोत आपण, न्यायाची जी लढाई चाललेली आहे, ती नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही. कदाचित जे माझं भाषण चाललंय मला माहित नाही, मीडियावाल्यांना अपडेट येत असतील. अध्यक्ष महोदय जे राहुल नार्वेकर आहेत, आधी शिवसेनेत होते, माझे देखील जवळचे मित्र होते.
मग राष्ट्रवादीत गेले, तिकडच्या नेत्यांचे मित्र झाले, आता भाजपमध्ये गेलेत, कदाचित पुढचं काँग्रेसमध्ये येतील, मला माहित नाही महाविकास आघाडीचे आलेत काही ते, कुठचे पक्ष निवडतील मला माहित नाही, पण न्याय आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत, न्याय आपल्याला महाराष्ट्रासाठी पाहिजे. किती दिवस अन्याय सहन करत बसायचा. 370 कलम जेव्हा जम्मू काश्मीर मधून काढला गेला 5 वर्षापूर्वी, तो आनंदाचा क्षण मी पण साजरा केलाय. माझ्या पण डोळ्यात पाणी होतं की एवढ्या वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं, एक देश एक संविधान, हे स्वप्न पूर्ण झालं, हे माझ्या पण डोळ्यात पाणी होतं, मला पण आनंद अश्रू आले होते. पण अश्रू आता ह्या गोष्टीची येत आहेत, जसं तिथे 370 कलम काढलं ते काही आम्हाला लागू केलंय का, महाराष्ट्रावर लागू केलंय का? स्पेशल स्टेटस देशभरात एकमेव जर राज्य असेल ज्याच्यावर अन्यायच करायचा असेल केंद्र सरकारने, तर तो महाराष्ट्र 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 महाराष्ट्रावरच अन्याय करा, असं हे निर्लज्ज कायदा कुठचा केलाय का? दुःख ह्या गोष्टीचं होतंय मला. किती गोष्टी मी सांगू, काय काय बोलू तुमच्या समोर. जो न्याय आपण मागत आहोत तो सोपा आहे, साधा आहे. देशभरात अनेक राज्य आहेत, पण केंद्र सरकारने विसरू नये की आम्ही महाराष्ट्र म्हणून पण एक मोठं राज्य आहोत. आमचं पण त्या तिजोरीमध्ये योगदान आहे. कृषी क्षेत्रात योगदान आहे, उद्योग क्षेत्रात योगदान आहे, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये योगदान आहे, आर्मी मध्ये योगदान आहे, पोलीस मध्ये योगदान आहे, देशाच्या प्रगतीचे योगदान आमचं आहे. पण आज जणू काही महाराष्ट्र आपल्या देशातच नाही अशी वागणूक आपल्याला मिळायला लागलेली आहे. अनेक गोष्टी ज्या आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात करत होतो आपण, त्याला तर स्थगिती दिलेत. अनेक मंदिरांचे जे फंड होते ते थांबवलेले आहेत, रस्त्यांची कामं त्याच्यात भ्रष्टाचार सुरू झालेला आहे. पण जी कामं पूर्ण झालेली आहेत त्या कामांना पण टांगून ठेवलेलं आहे, लटकून ठेवलेलं आहे, जणू काही याचं उद्घाटन करायचंच नाही. 2-4 सोपी उदाहरणं तुम्हाला द्यायची असतील तर पहिलं उदाहरण तर मुंबईतलंच आहे. आपल्या मुंबईमध्ये, मुंबईला रायगडला जोडणारं मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 3 महिने पूर्णपणे तयार आहे तो ब्रिज, 3 महिने. पण घटनाबाह्य सरकारला उद्घाटनासाठी वेळच मिळत नव्हती. आत्ता कुठेतरी मी बोंबाबोंब केली, 2-3 प्रेस कॉन्फरन्स घेतले आणि त्यानंतर 12 तारखेची वेळ मिळाली. दिघा रेल्वे स्टेशन पूर्णपणे तयार आहे. हे लाईट जशा लागतात ना तशा लाईट, दिवे, पंखे सगळं तयार, तिथे रोज रात्री लावतात. स्वच्छतेसाठी कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत, सिक्युरिटीसाठी कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत. विजेचं बिल दिलं जातं, पाण्याचं बिल दिलं जातं, कॉन्ट्रॅक्टरचं बिल दिलं जातं, कोणाच्या पैशातून? आपल्या पैशातून दिलं जातं. पण तिथे ट्रेन थांबत नाही. 4 लाख लोकांना फायदा होईल पण ट्रेन थांबत नाही का? तर उद्घाटन झालं नाही. 8 महिने उद्घाटन झालं नाही. पुण्यात एअरपोर्ट, तिथे नवं टर्मिनल, नवी एक इमारत उभी आहे, 4 महिने वेळ मिळाला नाहीये. हेच तर सोडा. आत्ता जर आपण पाहिलं तर गेल्या 2 महिन्याचीच गोष्ट आहे. मागच्या आठवड्यात अयोध्येमध्ये नवं एअरपोर्ट जे झालेलं आहे त्याचं नाव महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिलेलं आहे. केंद्र सरकारने मान्यता दिली, आनंद आहे, झालं पाहिजे, आम्ही पण स्वागत करतो. गोव्यामध्ये मोपा एअरपोर्ट आहे, त्याचं नाव मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट दिलेलं आहे. कोणावरनं? तर मनोहर पर्रिकर साहेब जे भाजपचे कार्यकर्ते होते, जे गोव्याचे मुख्यमंत्री होते. आनंद आहे, आम्ही पण त्याचं स्वागत करतो. पण असं जे 2 नावं दिलेली आहेत, आम्हाला सतत सांगायला जायचं की आम्हाला सांगायचे ते लोक की नाही आम्ही नावं आता शहरांवरनं देणार आहोत, नावं आता शहरांचीच होणार, जिल्ह्याची होणार, व्यक्तीवरनं नावं देऊ नाही शकत. आणि म्हणून त्याच कारणामुळे आपल्या महाराष्ट्रातले 2 एअरपोर्ट्सची आपण नावं बदलली होती. 2020 मध्ये उद्धव साहेबांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एअरपोर्ट जे आहे, औरंगाबाद एअरपोर्ट जे आहे, त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज हे असं नाव दिलेलं आपण. ते अजूनही तसंच्या तसं केंद्र सरकारच्या दफ्तरी पडलेलं, मान्यता मिळालेली नाहीये. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, तिथे देखील नाव दिलेलं आपण डी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, ते देखील नामांतर 2 वर्षात तसंच पडलेलं आहे. कुठेही दफ्तरी पडून फाईल पुढे हललेली नाहीये. हा राग कशासाठी आहे? कोणावर आहे? हा राग महाराष्ट्रावर आहे? हा राग इकडच्या जनतेवर आहे? हा राग छत्रपती संभाजी महाराजांवर आहे? हे केंद्र सरकारने आपल्याला सांगायला पाहिजे की महाराष्ट्राला तुम्ही अडून का बसलेला आहात? का महाराष्ट्राला मागे पकडून बसलेला आहात? का महाराष्ट्राला अंधकारात नेतात? हा राग जो आहे, हा प्रश्न जो आहे, हा तुमच्या मनात उठला पाहिजे. हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की काय नक्की आम्ही तुमचं बिघडलेलं आहे, काय नक्की आम्ही तुमचं खराब केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही आमच्या महाराष्ट्राला मागे धरत आहात. आश्वासन अनेक मिळत आहेत. आश्वासन, जे कोणी आंदोलन करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावर एक तर लाठीचार्ज करतात, नाही तर आश्वासन करतात. आपल्या जालन्यामध्ये आपण पाहिलं असेल, ऑगस्टच्या महिन्यामध्ये जे मराठा युवक तिथे आंदोलनं बसलेले, स्वतःच्या न्याय हक्कांसाठी बसलेले, हातात दगड नव्हता, काठी नव्हती, काही नव्हतं, पण पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करायला लावला. कारवाई जी झाली तिकडच्या अधिकाऱ्यांवर झाली, डोकी फोडली,
गोळीबार केला, अश्रुधूर सोडला, सगळं काही झालं. जणू काही ते अतिरेकी आहेत. कारवाई ही पोलिसांवर झाली, पण ज्या मंत्र्यांनी ह्याचे आदेश दिले होते त्याच्यावर कारवाई काहीच झाली नाही. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री गद्दार बसलेले आहेत, जे 2 उपमुख्यमंत्री बसलेत, ह्या तिघांमध्ये खरा जनरल डायर कोण? त्या मोर्चावर आंदोलकांवर लाठी चार्ज करण्याचा आदेश देणारा कोण? हे अजून जनतेला कळलेलं नाहीये. हे कसलं सरकार आहे? हिम्मत नसलेलं सरकार आहे. अधिकाऱ्यांच्या मागे लपणारं सरकार आहे. तसंच मी पाहतोय नागपूरमध्ये जुनी पेन्शन योजनेसाठी मोठा मोर्चा निघाला होता. उद्धव साहेबांनी तिथे जाऊन आश्वासन दिलं की आपलं सरकार येणार म्हणजे येणारच आणि तुमचं काम करणार म्हणजे करणारच. ती योजना आपण लागू करणार. पण तसंच अनेक ठिकाणी मी बघतोय अंगणवाडी सेविका आहेत, त्या देखील आंदोलनावर बसलेल्या आहेत. त्यांना पण आश्वासनं मिळाली आहेत. पण आश्वासन आश्वासन आश्वासन. आशा वर्कर्स, आता मला एक निवेदन मिळालंय 2 की 3 महिन्यापूर्वी, त्यांना सांगितलं तुमचं मानधन वाढवू, जाहीर केलं, एकदम आनंद साजरा केला. अजून शासन निर्णय निघालेला नाहीये. कुठे चाललंय आपलं राज्य? कसं चाललंय आपलं राज्य? आश्वासनं जी मिळत आहेत ती नुसतं ही सरकार नाही तर केंद्र सरकार देखील देत आहे. कारण अच्छे दिन आएंगे असं आपण 10 वर्षापूर्वी ऐकलं होतं, 2014 मध्ये ऐकलं होतं. आम्ही पण त्या थापांना बळी पडलो होतो. आम्ही पण त्यांच्यासोबत प्रचार केला होता. आम्हाला तर कुठे अच्छे दिन आपल्या राज्यात दिसत नाहीये. तुम्हाला दिसतात का कुठे अच्छे दिन? आलेत का अच्छे दिन? गॅस, डिझेल, पेट्रोल भाव खालती गेलेत की वरती गेलेत? वरती गेले, डबल झाले. जगणं कठीण झालेलं आहे. प्रयत्न हाच आहे ह्यांचा की महाराष्ट्राला मागे कसं नेता येईल, हा प्रयत्न सतत सुरू आहे. आणि म्हणून हा न्याय जो मागत आहोत आपण, महान्याय हा महाराष्ट्रासाठी मागत आहोत. आपला न्याय निवाडा जो होईल तो होईल. आता आला असेल आदेश की थोड्या वेळात येईलच. अपेक्षा किती करायची मला माहिती नाही, कारण सगळं काही सेटिंग झालेलं आहे, सगळं काही सेट झालेलं आहे. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की महाराष्ट्रावर न्याय, महाराष्ट्रासाठी न्याय आपण मागणार आहोत की नाही. आज वातावरण जे आहे, जी गद्दारी महाराष्ट्रासोबत केलेली आहे, जी गद्दारी उद्धव साहेबांसोबत केलेली आहे, तुम्ही मला सांगा ही गद्दारी ही तुम्हाला पटणारी आहे का? खास करून या मतदारसंघात पण जे गद्दार झालेले आहेत तर तुम्ही मतदान करणार का? सतत पॅन्ट वर करत फिरत असतात वगैरे, जीप काढत असतात, असे पालकमंत्री तुम्हाला आवडतात का? हाच प्रश्न आहे. भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचारासाठी ह्यांनी गद्दारी केली, स्वतःला वाचवण्यासाठी गद्दारी केली. पण ह्या गद्दारीनंतर तुम्हाला काय मिळालं, आम्हाला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं? भाजप प्रणित खोके सरकार आहे. 2 पक्ष फोडलेले आहेत, एक परिवार फोडलेला आहे. पण हे सगळं करून आपल्या हाती, महाराष्ट्राच्या हाती काय आलं हे तुम्ही मला सांगा. ही गद्दारी फार भयानक होती. आज काहीतरी घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठेतरी बोलत होते की आम्ही धनुष्य बाण वाचत होतो, असं करत होतो, तसं करत होतो. प्रत्येक गोष्ट जे बोललेले ते खोटं बोललेले. एक कारण काय दिलं होतं त्यांनी की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस सत्वत आहे, आम्हाला दादा फंड देत नाहीत, आम्हाला त्यावेळेचे वित्तमंत्री फंड देत नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आम्ही जाऊ शकत नाही, देशद्रोहांसोबत आम्ही बसू शकत नाही, मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, दाऊदच्या पार्टनर बरोबर आम्ही बसू शकत नाही. मग मागच्या 2 जुलैला काय झालं? तुमच्या सोबत कोण आले? राष्ट्रवादीच फोडली ना तुम्ही. वित्तमंत्री कोण आहेत आज आपल्या राज्याचे? मग आता काय झालं? कोण कोणाच्या डोक्यावर बसलेत, कोण काय मला माहिती नाही. पण आज सगळे गद्दार, आपले 40 गद्दार ते राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून त्यांच्या सोबत बसले. म्हणजे कारण काय दिली त्यांनी? करत काय होतं ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. हे ना हिंदुत्वासाठी काही करत होते, हे ना देशासाठी काही करत होते. दाऊदचे पार्टनर तर त्यांच्या बरोबर गेले, दाऊदचे मित्र तर त्यांच्या बरोबर गेलेले आहेत. ना दाऊदच्या विरोधात काही करत होते, ना देशासाठी काही करत होते. ते फक्त आणि फक्त एकच गोष्ट होती, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना धमकी आली होती की तुमचा भ्रष्टाचार पकडला गेलेला आहे, जेलमध्ये येता की आमच्या वॉशिंग मशीन मध्ये येता. त्यांना एवढंच सांगितलं होतं, जेलमध्ये जाता की वॉशिंग मशीन मध्ये येता. त्यांनी लगेच असं करू, येतो वॉशिंग मशीन मध्ये, आता बघा यायचंच आहे ना, आता येतो, असं केलं आणि गेले तिथे. पण एवढा निर्लज्ज प्रकार, एवढा घाणेरडा प्रकार, एवढं गलिच्छ राजकारण मी तरी कधी अपेक्षित केलं नव्हतं आणि कधी पाहिलं नव्हतं. जे झालेलं आहे, एक महाराष्ट्रातला तरुण म्हणून, एक मुलगा म्हणून, एक त्यावेळेचा मंत्री म्हणून जे राजकारण मी पाहत होतो, एवढं भयानक होतं, एवढं घाणेरडं होतं.
हे राजकारण असं कधीच आपल्या राज्यात काय, कुठच्या राज्यात काय, कुठच्याही देशात येऊ नये असं हे राजकारणाचा हा कट रचला होता. मला आठवतं ती 19 जूनची रात्र, 20 जूनची रात्र, त्याच्या आधी इथे बानगुडे पाटील साहेब बसतात. आम्ही आता कोल्हापूरमध्ये होतो, तिथे माझ्यासोबत संजय पवारजी होते. त्यांना आपण उमेदवारी दिली होती राज्यसभेची. 10 जूनची ती निवडणूक होती. त्यांना पाडायचं होतं एका संजयला, पाडलं होतं दुसऱ्या संजयला. त्यांना राऊत साहेबांना पाडायचं होतं, त्यांनी संजय पवारजींना पाडलं. आमदारांनी जी गद्दारी केली त्यावेळी, हे आपलेच गद्दारामधले लोक होते. खोके घेतले, धोके दिले. का तर ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, गँग लिडरला स्वतःला वाचवायचं होतं जेलमधून, ईडी पासून वाचवायचं होतं. कारण आता काय, एनडीए मध्ये 3च घटक दल राहिलेले आहेत. भाजपचे खरे मित्र कोण? ईडी, आयटी, सीबीआय. अजून कोण राहिलंय? सगळे तर दूर ढकललेले. पण हे स्वतःला वाचवण्यासाठी 20 मेला उद्धव साहेबांकडे आले होते. वर्षा बंगल्यावर रडले होते आणि सांगितलं होतं, उद्धवजी आपण भाजपसोबत जाऊया, माझ्या मुलाला जेलमध्ये जायला लागेल, मला जेलमध्ये जायला लागेल, असं नको, असं काही करू नका, मला जेलमध्ये जायचं नाही, हे माझं जेलमध्ये जाण्याचं वय नाही वगैरे असं सगळं सांगितलं. रडले आणि उद्धव साहेबांनी सांगितलं, तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं, ही घ्या वर्षा बंगल्याची चावी, आजपासून बना. पण मी माझं नशीब मानतो की त्यांना आपण मुख्यमंत्री नाही बनवलं. एवढी लाज वाटली असती फिरायला की अशा व्यक्तीला आपण मुख्यमंत्री बनवलं, अकार्यक्षम मुख्यमंत्री. पण मुळात हेच घडलं. आणि त्यांनी नंतर सांगितलं, नाही नाही उद्धव साहेब, तुम्ही माझे दैवत आहात, मी कुठेच जाणार नाही, तुमच्यासोबत राहीन. सगळं झालं. खोटं जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलले. ह्या 40 गद्दारांमधून कोणी पोहायची शपथ घेतली, कोणी कोणाची शपथ घेतली, कोण बोलतं हम बाप नाही बदलते, हम ये नाही बदलते, ते नाही बदलते. वरपासून सगळं काही खालपर्यंत बदललेलं आहे. कारण ज्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर पडत होते त्यांनाच फोडून सोबत घेतलं. ज्या हिंदुत्वासाठी तिथे गेलेले त्याच दाऊदच्या मित्रांबरोबर तिथे बसलेले. पण हे सगळं जे झालं ते कधी झालं? जर तुम्हाला पक्ष सोडायचा होता तर सोडायला पाहिजे होता. पण थोडी तरी लाज स्वतःची राखायला पाहिजे होती, थोडं तरी इमान राखायला पाहिजे होतं. स्वतः माणुसकी म्हणजे काय असतं हे ओळखून, हिम्मत दाखवून आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे होतं आणि निवडणुकीला सामोरी जायला पाहिजे होतं. पाडा सरकार तसं पाडायचं तर. पण स्वतःमध्ये लाज नाही, शरम नाही, हिम्मत नाही, ताकद नाही, माणुसकी देखील नाही. किती काळं मन असेल बघा ह्या लोकांचं की ज्या मिनिटाला उद्धव साहेबांची सर्जरी झाली त्या दिवसानंतर 6व्या दिवशी दुसरी एक सर्जरी झाली होती, ऑपरेशन झालं होतं, शस्त्रक्रिया झाली. आणि त्यानंतर पुढचे 1-2 महिने उद्धव साहेब पूर्ण आयसोलेशन मध्ये होते. मी पण जेव्हा त्यांना बघायला जायचो, कारण मी तुमच्यामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रात फिरत होतो, कामं करत होतो, लोकांची कामं करत होतो, मंत्री म्हणून माझी जी ड्युटी असते ती पार पाडत होतो. पण मला पण त्यांना बघायला जायचं तर 6 कोविड टेस्ट करून जायचं, असं सगळं होतं. उद्धव साहेब त्या दिवशी पण, ज्या दिवशी दुसरी शस्त्रक्रिया झाली, हातपाय जास्ती हलत नव्हते. पूर्णपणे एक भयानक परिस्थिती होती. आणि आम्ही परिवार म्हणून जास्ती काही बाहेर बोलू शकत नव्हतो, कारण बोललं आम्हीच खचलो तर राज्य तरी काय करणार. बरं, ती शस्त्रक्रिया झाली, बरोबर त्याच वेळेला कोविडची लाट ही वाढत चालली होती. आणि मला आठवतं त्यावेळी देखील जी काही ताकद उद्धव साहेबांमध्ये होती ती एकत्र करून ते प्रत्येक दिवशी झूम कॉल घ्यायचे आपले सगळे एसपी बरोबर, कलेक्टर्स बरोबर, सचिवांबरोबर, काही वेळा जिल्हा प्रमुखांबरोबर, की प्रत्येक जिल्हा माझा महाराष्ट्र कसा आहे आणि कोणाला काही दुखापत होत नाहीये ना. हे उद्धव साहेब आहेत. स्वतःची काळजी त्यांनी घेतली नाही. जास्ती काळजी न घेता स्वतःची, लोकांची काळजी घेत राहिले कोविडमध्ये. आणि जेव्हा आपण लोकांची काळजी घेण्यात व्यस्त होतो, ह्या घाणेरड्या 40 राजकारण्यांनी आपल्यासोबत धोका केला. सोडायचं तरी कधी करायचं माणसाला? तुम्ही विचार करा ना. म्हणजे ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं, तुमच्या निवडणुकीपासून सगळं काही, तुमची राजकीय ओळख, राजकीय जन्म, पहिलं विधानसभेचं तिकीट, मंत्री तुम्हाला बनवलं, नगर विकास सारखं खातं दिलं जे कधीही ह्या इतिहासात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलं नव्हतं. हे सगळं काही तुमच्या गळ्यात बांधल्यानंतर तुम्ही त्याच व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसता, तेही जेव्हा त्या व्यक्तीचं शस्त्रक्रिया झालेली आहे आणि सगळ्यात वाईट काळ चालला त्या परिवाराचा, त्यावेळेला तुम्हाला हेच सुचतं. उद्धव साहेब आता उठू नाही शकणार, उद्धव साहेब आपलं राजकीय करिअर बनवू नाही शकणार, परत काही आपण जिंकू नाही शकणार, हे विचार करून तुम्हाला गद्दारी करायची होती का? ही असल्या घाणेरड्या लोकांना तुम्ही तुमच्या देशात आणि राज्यात फिरू देणार आहात का? ही जी लोक उद्धव साहेबांची नाही होऊ शकली, सगळ्या कठीण काळात नाही होऊ शकले, आणि कमी काय दिलेलं आपण त्यांना? तुम्ही विचार करा ना. म्हणजे उद्धव साहेब हलू शकत नाही, त्यांच्यावर शस्त्रक्रिया 2 झाल्यात एका आठवड्यात. त्यावेळेला ज्या लोकांना मंत्री बनवलेलं आहे, सगळं काही स्वातंत्र्य दिलेलं आहे, ती लोक जेव्हा पाठीत खंजीर खुपसू शकतात, ती तुम्हाला आणि आम्हाला विकायला मागे पुढे बघणार आहेत का? किती खोके घ्यायचे, किती धोके द्यायचे, किती काळं मन असेल ह्या लोकांचं, की हुडी कोण घालून जायचं, कोणाला भेटायचं काय, दिल्लीपर्यंत काय गेले, गुवाहाटीला काय गेले.
आणि हिंदुत्व हिंदुत्व बोलणारी लोक जेव्हा गोव्यामध्ये गेले आणि ह्या गद्दार गँगच्या नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं, तेव्हा तुम्ही पाहिलं टेबलावर चढून कसे नाचले बिचलेत. म्हणजे तुम्ही विचार करा किती काळं मन असेल, किती काळं हृदय असेल यांचं, की ज्या